म्हणूनच हा लिमिटेड सब्जेक्ट घेऊन आपणासमोर मी आलेलो आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की मुस्लिम रिलीजन इज द सेकंड लार्जेस्ट रिलीजन in the world. First is Christian. After that, the Muslim is the second largest religion. आपणा सर्वांना कल्पना असेल की तुर्कस्तान पासून ते बांगलादेश पर्यंत जर आपण एरिया सगळ्या कंट्रीज बघितल्या तर यू विल फाइंड एक्सेप्ट इंडिया इन बिटवीन मोस्ट ऑफ द कंट्रीज आर द मुस्लिम कंट्रीज. मग गल्फ कंट्रीज असून देत, इराण इराक असून देत, सिरिया असून देत, हे सगळ्या मुस्लिम कंट्रीज, सौदी अरेबिया असून देत, अगदी बांगलादेश पर्यंत त्या मुस्लिम कंट्रीज. आणि धर्म फार मोठा आहे आणि या धर्माचा जो काही वारसा हक्काचा कायदा आहे तो पूर्णपणे त्यांच्या ट्रेडिशन्स आणि त्यांचा जो धर्मग्रंथ आहे कुराण, ह्या कुराणवर बेस आहे. ज्या प्रकारे हिंदू लॉ इज द डिवाइन लॉ, इट इज ए अनकोडिफाईड लॉ ऑफ बेस्ड ऑन द रिलीजन, त्याच प्रकारे मुस्लिम लॉ देखील हा इट इज अ पर्सनल अनकोडिफाईड लॉ बिलॉंगिंग टू द मुस्लिम रिलीजन. आणि त्याप्रमाणे ह्याचा सोर्स, ह्याचे जे सोर्स जे आहेत ते कुराण इज द मेन सोर्स ऑफ द मुस्लिम लॉ. कुराण नंतर त्यामध्ये सुन्नत असेल, सुन्नत म्हणजे त्यांच्या ट्रेडिशन्स वेगवेगळ्या, त्यानंतर इजमा म्हणून आहे, इजमा म्हणजे कन्सेन्सस ऑफ द ओपिनियन, कियास म्हणजे एनॉलॉगस डिडक्शन्स, हे असे वेगवेगळे सोर्सेस या मुस्लिम लॉचे आहेत. आणि तुर्कस्तान पासून ते बांगलादेश पर्यंतच नव्हे तर पूर्ण जगामध्ये मुस्लिम धर्माची लोक आणि त्यांच्या जमाती ह्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्यामुळे आणि हा कायदा हा ट्रेडिशनवर डिपेंड असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक जे काही त्यांचे सेक्ट आहेत, जे सबसेक्ट्स आहेत, त्याप्रमाणे ट्रेडिशन नुसार त्याच्यामध्ये थोडा फरक होत आलेला आहे. म्हणजे जो कायदा इराणमध्ये लागू होत असेल कदाचित तो अफगाणिस्तानमध्ये लागू होणार नाही, जो तुर्कस्तानमध्ये लागू होत असेल तो सिरियामध्ये लागू होणार नाही, की तो पाकिस्तानमध्ये लागू होणार नाही, इंडियामध्ये वेगळा आहे. अशा प्रकारचे हे वेगवेगळे ट्रेडिशन्सवर अवलंबून ह्या प्रोव्हिजन्स प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि म्हणून ह्या कायद्याचं इंडियामध्ये कसं काय ऍप्लिकेशन करता येईल, कारण मुस्लिम धर्मामध्ये त्याचे सेक्ट्स आहेत, त्यांचे पंथ आहेत, त्याच्यानंतर त्याचे सबसेक्ट्स आहेत. ह्या प्रत्येक वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या उपपंथाची लोक ही पूर्ण जगामध्ये राहतात आणि त्यांचे हे कायदे वेगळे असल्यामुळे आपल्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इंडियामध्ये आपल्याला वकिलीची प्रॅक्टिस करत असताना जर काही मुस्लिम कायद्याच्या संदर्भात जर आपल्याकडे एखादं कॉन्टेस्टिंग मॅटर आलं, पार्टिशन असून देत किंवा त्यांच्या विल संदर्भात असून देत, असं पार्टिशनचं मॅटर आलं किंवा काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन इन्व्हॉल्ड इन रिगार्डिंग इनहेरिटन्स और सक्सेशनचं मॅटर आलं, तर मग प्रश्न निर्माण होतो की यांना कुठला कायदा ऍप्लिकेबल होईल. कारण वेगवेगळ्या पंथांना वेगवेगळे कायदे आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या पंथांमध्ये वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. तर आपण आपल्याकडे आलेल्या मॅटरला कुठला कायदा ऍप्लिकेबल होऊ शकेल असा प्रश्न वकिली करत असताना सहजच वकील वर्गाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून हा एक महत्वाचा विषय आपणासमोर मी घेऊन आलोय. आता पूर्ण जगातील ह्या मुस्लिम धर्मातील लोकांच्या वेगवेगळ्या पंथातील वेगवेगळ्या कायद्यांच्या प्रोव्हिजन्समुळे मुल्ला जे एक मुल्लाज प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ हे जे काही रेप्युटेड बुक मानलं जातं, तर मुल्लांनी हा मुस्लिम लॉ इंडियामध्ये कसा ऍप्लिकेबल करता येईल ह्यासाठी एक ढाचेबद्ध आणि असं सोप्या भाषेमध्ये त्यांनी मांडणी केली आणि त्यांनी आपलं पुस्तक लिहिलं. आणि मुल्लाज प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ, इट इज रिटन बाय अवर फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एम हिदायतुल्ला, हे एक रेप्युटेड पुस्तक मानलं जातं. आणि मी जे काही कंपायलेशन केलेलं आहे त्यासाठी या पुस्तकाचा वापर केलाय हे आपल्याला रेफरन्स करता सांगतो. कारण हा अनकोडिफाईड लॉ आहे. ह्याच्यामध्ये जसं इंडियामध्ये हिंदू कायद्यामध्ये कोडिफिकेशन काही मॅक्झिमम प्रमाणात आलं. हिंदू मॅरेज ऍक्ट आला 1955 ला, हिंदू सक्सेशन ऍक्ट आला 1956 ला, त्याच्यात 2005 मध्ये अमेंडमेंटची प्रसिद्ध अमेंडमेंट आली ती आली. त्यानंतर इतर कायदा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डनशिप ऍक्ट आला, अडॉप्शन ऍक्ट आला, अडॉप्शन अँड मेंटेनन्स. असे कोडिफिकेशन थोडं हिंदू धर्मात मधील कायद्याचं झालं आणि त्याला एक सिस्टमॅटिक एक ढाचा सर्व मिताक्षरा एज वेल एज दयाभागा ह्या दोन्ही ब्रँचेसच्या लोकांना एक युनिफॉर्मिटी लॉ ऍप्लिकेबल केला गेला. परंतु आपल्याला महत्वाचा इंटरेस्टिंग पॉईंट सांगायचा म्हणजे या मुस्लिम धर्मामध्ये सक्सेशन संदर्भात असा कुठलाही कोडिफाईड लॉ अस्तित्वात आलेला नाही.
आणि प्रत्येक सेक्ट आणि प्रत्येक सबसेक्टच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स असल्यामुळे मुल्लांनी एक संपूर्ण त्या इंडियातील मुस्लिम धर्माचा आणि त्यातील जाती जमातींचा पंथांचा विचार करून आपल्या इंडियामध्ये लागू होणाऱ्या मुस्लिम प्रोव्हिजन्स संदर्भात एकत्र करून हे कोड तयार केला, मुस्लिम लॉ तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी चॅप्टर्स बनवले, त्यांनी सेक्शन्स घातले की जेणेकरून आपल्याला चॅप्टर वाईज किंवा सेक्शन वाईज रेफरन्स द्यायला सोपं जातं. म्हणून कोर्टासमोर सबमिशन्स करत असताना आपण ज्या पुस्तकावर रिलाय होतो, समजा आपण प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ बाय एम हिदायतुल्लाह, त्यामध्ये सेक्शन 63 रेफरिंग टू दिस बुक असं केल्यानंतर युनिफॉर्मिटी ते कोर्टालाही कळतं आपल्याला काय म्हणायचं आहे आणि आपल्यालाही सांगता येतं किंवा आपण कुठल्या प्रोव्हिजनला रेफर करतो. कारण हा कुठल्या पार्लमेंटनं पास केलेला कायदा नाहीये, हा पर्सनल लॉ आहे, इज अ डिवाइन लॉ, इट इज बेस्ड ऑन द कस्टम्स आणि त्यांच्या धर्मग्रंथांवर आधारितला कायदा आहे. आणि म्हणून मुलांचं पुस्तक मी वापरलं माझ्या कंपायलेशनसाठी, हे आपल्याला मी सांगू इच्छितो. आता आपण इंडियामध्ये मुस्लिम लॉतील इनहेरिटन्स संदर्भात प्रोव्हिजन्स काय आहेत आणि त्या कशा ऍप्लिकेबल केल्या जातात ह्या विषयाकडे वळूया. हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मी आपल्याला दाखवतो, हे प्रिन्सिपल्स ऑफ मुल्लाज प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ बाय एम हिदायतुल्लाह. हे पुस्तक हे अत्यंत चांगलं पुस्तक आपल्या अकॅडमिक आणखीन या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये आपल्याला युजफुल असं येणारं पुस्तक आहे. या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन मी माझी आता पुढचं जे काही आपल्याला प्रोव्हिजन सांगायचे ते आपल्याला सांगतो. ह्या पुस्तकातील सेक्शन 27 पासून आपण सुरू करूया. चॅप्टर 3 सेक्शन 27. सेक्शन 27 मध्ये ह्या जे मुस्लिम रिलीजन आहे, ह्या मुस्लिम रिलीजनचे सेक्ट्स सांगितलेले आहेत. The Muslim religion is divided into two sects, Shia and Sunni. These are the main sects of the Muslim religion in the entire world. आता हे शिया आणि सुन्नी ह्याच्यामध्ये शिया कोण आहेत, सुन्नी कोण आहेत, तर मुलांनी तिथे प्रिझम्पशन आपल्याला दिलेलं आहे. मुलांचं प्रिझम्पशन ह्या संदर्भात असं आहे सेक्शन 27च्या सेक्ट संदर्भात की द ग्रेट मेजॉरिटी ऑफ द मोहम्मडन्स living in India belongs to Sunni sect, and therefore presumption will be that the parties to the suit or proceeding are Sunnis, otherwise they are proved that they are Shias. So there is a presumption of Sunnis in India. Shia जमात आपल्याकडे नाही आहे, असली तर अगदी कमी असेल, पण त्या पंथाची लोक, परंतु आपल्याकडे प्रिझम्पशन आहे की पार्टी टू द सूट आर बिलॉंगिंग टू सुन्नी. आता सुन्नी जर म्हटलं तर सुन्नीमध्ये सुद्धा 4 सबसेक्ट्स येतात. सुन्नीमध्ये हनफी, मलिकी, हनबाली आणि शाफी हे 4 सबसेक्ट सुन्नीमध्ये येतात. आता प्रश्न निर्माण होईल, ठीक आहे बाबा, शिया आणि सुन्नीमध्ये आम्हाला सुन्नी दिला, आम्ही सुन्नीचा लॉ ऍप्लिकेबल करायचा, पण आता हे 4 सबसेक्ट आहे, जे 4 सबसेक्ट जे आहे ते 4 सबसेक्ट मधला कुठला सबसेक्ट आपल्याला ऍप्लिकेबल होतो? मलिकी होतो, हनबाली होतो की हनफी होतो की शाफी होतो? तर ह्यासाठी परत मुलांनी प्रिझम्पशन दिले, सेकंड प्रिझम्पशन फॉर सुन्नीज इन इंडिया. मुलांनी असं सांगितलं, हे प्रिझम्पशन सेकंड प्रिझम्पशन जे आहे तर ते असं आहे की मोस्ट ऑफ द सुन्नीज इन इंडिया आर बिलॉंगिंग टू हनफी अँड देअरफॉर दे आर द पार्टीज टू द सूट अँड प्रोसिडिंग्स आर प्रिझ्युम्ड टू बी हनफी अनलेस इट इज प्रूव्ड दॅट दे आर बिलॉंगिंग टू अदर सबसेक्ट्स. त्यामुळं शिया आणि सुन्नी ह्याच्यामध्ये सुन्नी आला आपल्याकडे आणि सुन्नीचे 4 सबसेक्ट्स आहेत त्यामध्ये हनफी आलं. वी आर गव्हर्न बाय सुन्नी हनफी स्कूल ऑफ लॉ. आता हा हनफी कायदा जर इनहेरिटन्स आहे, तो हनफी कायदा आपल्याला लागू होतो इथपर्यंत आल्यानंतर सेक्शन 29 जो आहे, तो सेक्शन 29 हा शिया संदर्भात सांगतो. आता शिया जो पंथ आहे, शिया सबसेक्ट जो आहे, सेक्ट ऑफ द Muslim religion is again divided into 3 subsects. त्याच्यामध्ये अथना अशारिया, इस्माइलीज आणि झादियाज हे 3 सबसेक्ट्स आहेत शियांमधले. त्यामध्ये देखील इंडियामध्ये जे काही हे सबसेक्ट्स पैकी काही पंथाचे लोक आलेले आहेत त्याचा विचार करून, त्याचा अभ्यास करून मुलांनी तिथेही प्रिझम्पशन दिलेला आहे की मोस्ट ऑफ द शियाज आर अथना अशारियाज अँड देअरफॉर we are governed by Athana. The Shias in India
are governed by Athna Ashariyas unless it is proved that they are belonging to another sects. Therefore, Shia is governed by Athna Ashariya School of Law in India. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर सेक्शन 39 ह्या प्रोव्हिजन कडे जातो. आता चॅप्टर 5 जो आहे या पुस्तकामधला तो सक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द इस्टेट ऑफ डिसीज्ड मोहम्मदन ह्याच्यावर आधारित आहे. सेक्शन 39 कडे आपण गेलो तर सेक्शन 39 पासून पुढच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या कॉमन आहेत, त्या they are applicable to the Shias as well as Sunnis. They are applicable to all the 3 subsects of Shias as well as they are applicable to all the 4 subsects of Sunnis. ह्या कॉमन प्रोव्हिजन्स इस्लामिक प्रोव्हिजन्स आहेत. त्यापैकी मी पहिली प्रोव्हिजन आपल्याला सांगतो. सेक्शन 39 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ मुलाज मोहम्मदन लॉ मध्ये दिलेली आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द इस्टेट ऑफ डिसीज्ड मोहम्मदन. The estate of the deceased Mohammedan is to be applied successively in following manner. म्हणजे त्याला क्रोनॉलॉजी दिलेली आहे. हे संपल्यानंतर पुढचं, पुढचं संपल्यानंतर त्याच्या पुढचं, पुढचं त्याच्या पुढचं संपल्यानंतर त्याच्या पुढचं, असं एक एक प्रायोरिटीनं सिक्वेन्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 हिज फ्युनरल एक्सपेन्सेस ॲट डेथ बेड चार्जेस. मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचं जे काही ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द इस्टेट हे हा सब्जेक्ट स्टार्ट होतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी दिलेली आहे कायद्यामध्ये ती हिज फ्युनरल एक्सपेन्सेस ॲट डेथ बेड चार्जेस हे बाजूला काढायचे. त्यानंतर नंबर 2 expenses for obtaining probate and letter of administration or succession certificate if there is a will executed by the deceased. The second priority is that to the expenses for obtaining probate and letter of administration ह्याच्यासाठी जी काही अमाऊंट किंवा काय असेल ते पहिला सेकंड प्रायोरिटीला बाजूला काढायचं. नंबर 3 is wages due for service rendered to the deceased within 3 months next preceding to the death by the labor or domestic servants. या मयत व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी 3 महिने अगोदर ज्या सर्व्हिसेस त्याला दिल्या त्याचे एक्सपेन्सेस डोमेस्टिक सर्वंट असून देत किंवा तो लेबरर असू देत त्याचे काय ते बाजूला काढायचे. नंबर 4 अदर डेट्स ऑफ द डिसीज्ड अकॉर्डिंग टू देअर रिस्पेक्टिव्ह प्रायोरिटीज. इतर काही त्याचे देणी असतील, डेट्स असतील तर ते बाजूला काढायचे. नंबर 5 the legacies not exceeding 1/3 of what remains after the above payment have been made. आता हे वरचं जे काही देणी द्यायचं पेमेंट जे काही सगळं संपलं त्यानंतर जे शिल्लक राहतं त्या शिल्लक राहिलेल्या इस्टेटी मधून 1/3 पेक्षा जास्त होणार नाही अशा साठी Hello. Hello. Sir, please mute all. Hello. Hello, no voice. आवाज येत नाही सर बिलकुल. सर आवाज येत नाही बिलकुल. व्हिडिओ पण दिसत नाही. हॅलो हॅलो हॅलो. Yes, carry on. Okay. Already, sir, carry on. हा दिसतंय ना आता. ओके. काही टेक्निकल डिफेक्ट आला. हॅलो. Sir, please mute all the participants except the speaker. Thank you. So we were referring to section 39 of the
मग त्यांना परत तिथपासून परत केलंय त्यांनी केलंय. म्यूट करने में क्या आवाज येत नाही. म्यूट कराओ ना. हॅलो हॅलो येस हॅलो. गावराणे साहेब आवाज येतोय? हा मी कंटिन्यू करू का? सगळे येतोय आवाज? होय. कंटिन्यू sir, फ्रॉम continue. दॅट वन थर्ड पासून ते कंटिन्यू करा. 1/3 डेथ साइड बेड. डेथ ओके ओके साइड. ओके 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 ओके. आवाज जरा वाढवा सर आपला. सर आपला आवाज कमी येतो. स्पीच व्हॉल्यूम वाढवा. हॅलो आता बघा. याचा काही प्रॉब्लेम नाही. इथला प्रॉब्लेम. हॅलो हॅलो हॅलो. आता येते का आपल्याला ऐकायला? येतोय येतोय. येतोय सर, येतोय. ओके ओके ओके. We were referring to section 39, administration of the estate of deceased Mohammedan. So I have already completed before some disturbance. The first priority, I repeat, is the funeral expenses. Second priority is the expenses for obtaining probate and later administration if there is any will. Third is wages due for services rendered to the deceased within 3 months next preceding to his death by any laborer or any domestic servant. And fourth priority is other dates of the deceased, if any, as per the respective priorities. And fourth and fifth is the legacies. After deducting all the expenses, which were the dates and which I already mentioned, the remaining property is the fifth priority is the legacies not exceeding 1/3 for what remains after deduction of all those things which I already stated to you. And the last one is that the residue, if there is a will, deduction of 1/3, because in Mohammedan law, the Mohammedan person can dispose his property by executing will to the extent of 1/3 share, 1/3 of the property only, and therefore 1/3 property is to be remain kept for the legacies, satisfaction of the legacies. And if there is a residue, it is to be distributed among the heirs as per their law of the sect. So this provision is applicable to both, to Shia as well as to Sunni, Under the Mohammedan law, the payment of debts of the deceased takes the precedence over the legacies. This is also the important provision stated in this particular section. Now this particular section आपण जर पाहिलं तर त्यामध्ये मुस्लिम धर्मातील या वारसा हक्काच्या कायद्यामध्ये पहिली प्रायोरिटी दिलेली आहे ती त्या मयत व्यक्तीची पूर्ण देणी भागवायची. त्या आपल्याकडे आपल्या इतर हिंदू कायद्यामध्ये आपल्याला ते गोष्ट दिसून येत नाही, पण ही स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की त्याच्या डेट्स सॅटिस्फाय सगळ्या करायच्या. त्यानंतर त्यांनी मृत्यूपत्र लिहिलं असेल तर त्याचं मृत्यूपत्र या उरलेल्यापैकी 1/3 प्रॉपर्टी मृत्यूपत्रासाठी रिझर्व्ह ठेवायची. मृत्यूपत्र त्याला एक्सिड होत असेल तर ते लागू होत नाही. 1/3च्या वरती मृत्यूपत्र व्हॅलिड होत नाही. आणि 1/3 मृत्यूपत्रासाठी लिगसी सॅटिस्फाय करण्यासाठी दिल्यानंतर जे रेसिड्यू उरेल ते रेसिड्यू आपल्या प्रत्येक सेक्टच्या इनहेरिटन्सच्या प्रोव्हिजन प्रमाणे इट विल बी डिव्हॉल्व अपॉन द हेअर्स ऑफ द डिसीज Mohammedan. This is the distribution of the estate of the deceased Mohammedan person, which is given under section 39 of the principles of Mohammedan law by Hidayatullah.
Now, Section 41 is a devolution of the inheritance. Section 41. This is also common provision for both the sects of the Mohammedan religion. Subject to the provisions of Section 39 and 40, the whole estate of the deceased Mohammedan, if he has died intestate, or so much if it has not been disposed by will, devolves on the heirs at the moment of his death. There is important provision त्याच्यामध्ये अशी आहे की on the moment of the death, the estate devolves upon the heirs. And therefore, in Mohammedan law, the heir cannot file a suit for partition in the lifetime of ancestor. This is the main difference between in this provision between the Hindu law and the Mohammedan law. In Mohammedan law, there is a birthright given. Here, birthright is not given. On the moment of the death of the ancestor, the heirs accrue whatever their specific right, accrues the right on the moment of the death. Here it is also mentioned that the heir succeeds to the estate of the tenant in estate as a tenant in common and in specific share. There is no joint tenancy in Mohammedan law, and heirs are only tenant in common. So whatever right, whatever share he accrues, that specific share is independent share. It is stated as a tenant in common and not joint tenant as it is in Hindu law. सो त्यांचे जे काही वारसा हक्काने मिळालेले जे काही हिस्से आहेत हे स्वतंत्र आहेत, ते फिक्स आहेत. त्याच्यामध्ये फरक होऊ शकत नाही इतर वारसांच्या येण्या जाण्यानं किंवा मृत्यूनं किंवा जन्मानं त्या शेअर मध्ये फरक पडू शकत नाही. म्हणून त्याला टेनंट इन कॉमन म्हटलेलं आहे, नॉट जॉईंट टेनंट म्हटलेलं आहे. आणि ह्याचा एक महत्वाचा फरक जो आहे ह्या प्रोव्हिजनमुळे, टेनंट इन कॉमन नॉट जॉईंट टेनंट, दे एक्वायर द स्पेसिफिक राईट, दे एक्वायर द स्पेसिफिक शेअर. ह्याचा मेन फरक आपल्याला हिंदू कायद्यातील वाटपाचे दावे आणि मुस्लिम कायद्यातील वाटपाचे दावे आणि ह्या मेन दोन्ही मॅटर चालवताना आपल्याला जाणवतो तो असा की इन मोहम्मदन लॉ ए सिंगल हेयर can file a suit for partition of a particular property without adding other properties in the suit, without making the suit properties as it is required under Hindu law, that there should be a suit for general partition. Partial partition is not accepted under Hindu law. In exceptional circumstances, some partial partition is allowed, but general rule is that no partial partition is allowed. There is a principle of common hedgepot that is absent as far as Mohammedan succession law is concerned. And therefore, any person, any sharer, any person having a specific share can file a suit for partition of a particular one property without including all the properties he acquired by succession. So that suit is maintainable, and no principle of non-jointer of necessary parties is applicable to the partition suit under Mohammedan law. This is the very important aspect which is to be understood at this stage. Now, the second aspect, the another principle which we follow in a matters which we conduct under the provisions of Hindu law is non-joint of necessary properties. But here, what is the difference? The heir under Mohammedan law gets the specific right, the specific share, which cannot be varied by adding some persons in the genealogy or by deleting some persons from the genealogy. It is not varied. It is a fixed share. And therefore, the second principle of non-joint of necessary parties is also not applicable to the Mohammedan suit for partition. Any sharer or any person who got the specific share can file a suit for partition without adding other persons who are not in possession, whether other sharers who are not in possession. So he can file a suit for partition without joining or without impeding the other sharers who are not in possession. And therefore, the principle of non-jointer of necessary parties is also not applicable as far as the suit under Mohammedan law, suit for partition under the Mohammedan law is concerned. This is the main difference under this provision. And the last chapter is chapter number 6 in this particular book, which is applicable to the entire religion. I am not coming towards the Hanafi school. I have
now I am explaining to the provisions which are applicable to both the sects of the Muslim, to all the religion of the Muslim, which are accepted by all the sects and all the subsects. So section 51 is regarding heritable property. Which is the heritable property of deceased Mohammedan is explained in section 51. I will read section 51. There is no distinction. There are important three principles, three provisions which are totally different as regards to the provisions under Hindu law. They're very interesting. There is no distinction in Mohammedan law law of inheritance between movable property and immovable property. There is no difference. All are treated as a heritable property. Number two, there is no difference in Mohammedan law of inheritance between ancestral property and self-acquired property. Whatever property is having with the deceased Mohammedan is his absolute property. It may be self-acquired, it may be ancestral. There is no difference. There is no, the property is not differentiated. All the as it is in Hindu law. The self-acquired property is different regarding which he can execute the will. The ancestral property is different. But here all the properties are treated as the same and heritable property of deceased Mohammedan. And third, Mohammedan law does not recognize joint family and joint tenancy of the joint family. So joint family, the principle of joint family as it is recognized by Hindu law is totally absent as far as Mohammedan law is concerned. There is no concept at all of the joint family, of the joint Mohammedan family. There is no joint tenancy of the Mohammedan family. Therefore, the property acquired by tenancy, the property acquired by the own money, and the property inherited from the ancestors or are treated as a heritable properties in Mohammedan law. So section 51 is very clear, and this section 51 is applicable to the entire religion. There is no separate फरक कुठे आलाय हा फरक नंतर सेक्स आणि सबसेक्स मध्ये प्रत्येकाच्या ट्रेडिशन्स प्रमाणे शेअर्स कोणाला मिळणार, ते किती मिळणार, ते कसे काउंट केले जाणार, ते कधी मिळणार, ते कुठल्या कंडिशनवर बेस आहेत ते मिळणार, हे प्रत्येकाच्या ट्रेडिशन्स प्रमाणे बदलत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आले. पण जो बेसिक फाउंडेशन ऑफ इनहेरिटन्स अँड फाउंडेशन ऑफ लॉ ऑफ सक्सेशन जो आहे ह्या सेक्शन 51 पर्यंत इज ऍप्लिकेबल टू बोथ द सेक्स, टू द शिया ऑल्सो as well as to the Sunnis also. And therefore, section 51 is a heritable property, as I stated to you. Heritable property, no distinction between movable and immovable, no distinction between ancestral and self-acquired. They don't recognize joint family tenancy, joint family property. All the property with the deceased Mohammedan is treated as his sole and his absolute property, and is to be devolved, of course, after deduction of the dates and all these things which I have earlier explained, that all the properties devolves to the heirs as per the provisions of their respective sects. This is section 51. Now we'll refer to section 52 of this particular book. Section 52 जो आहे तो देखील एक इंडिपेंडेंट प्रोविजन या मुस्लिम धर्मातील या वारसा हक्काची आहे. And that particular provision is also applicable to both the sects. So section 51 असा आहे की birthright is not recognized. The right of an heir comes into existence for the first time on the death of the ancestor, and he is not entitled until then to any interest in the property of the ancestor. मयत व्यक्ती मयत म्हणजे जे मृत होते तिचा मृत्यू होईपर्यंत त्याच्या कुठल्याही वारसांना त्या मुस्लिम व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा हक्क प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच मुस्लिम कायद्यामध्ये अँसेस्टरच्या हयातीमध्ये वारसांना वाटपाचा दावा आणता येत नाही. This is the main difference between Hindu law and the Mohammedan law. कारण मोहम्मदन लॉ मध्ये बर्थराईट हा रिकॉग्नाइजच केलेला नाही. ह्या मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम व्यक्तीनं डेट्स सॅटिस्फाय करून, लेगसी सॅटिस्फाय करून किंवा आपले काही इतर काही प्रायोरिटीची देणे ती भागवून जे काय उरेल ते हेरिटेबल प्रॉपर्टी जे आहे त्या हेरिटेबल प्रॉपर्टी सेल्फ अक्वायर्ड असेल किंवा हे असेल ती त्याच्या डेथ नंतरच हेअर्स नाही मिळते. त्याच्या हयातीमध्ये ती प्रॉपर्टी मिळत नाही. त्या प्रॉपर्टीच्या त्या हयातीमध्ये तो स्वतः
त्याचा पूर्णपणे मालक असतो, तो ऍब्सोल्यूट ओनर असतो, तो स्वतःसाठी त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकतो. ही संकल्पना ही मुस्लिम धर्माच्या कायद्यामध्ये आहे. ती आपल्याकडे नाही. आपल्याकडे बर्थला माणसा हिंदू धर्मामध्ये व्यक्तीला जन्मतः हक्क प्राप्त केलेला आहे अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये, आणि त्यामुळं त्याचं जे काही राईट असतो, बर्थ राईट असतो, तो मग वडील असून देत, मग आजोबा असून देत, कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आता सूट कधी फाईल करता येईल, कधी नाही फाईल करता येईल, वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, वेगवेगळ्या सक्सेशन कधी ओपन होतं, ह्याच्यावर डिपेंड तो हिंदू लॉ मधला सूट आणता येईल. जस्टिस ऑनरेबल जस्टिस नरिमन साहेबांचं लेटेस्ट रुलिंग आहे, ते कधी सक्सेशन हिंदू लॉ मध्ये ओपन होतं, त्या इतर प्रोव्हिजन्स आहेत, त्या बर्थ राईट प्रोटेक्ट होतो त्याच्यामध्ये आपला हिंदू लॉ मध्ये व्यक्तीचा. पण मुस्लिम लॉ मध्ये बर्थ राईटच दिलेला नाहीये. त्यानंतर ही जी प्रोव्हिजन सेक्शन 52 आहे, ही सुद्धा इक्वली ऍप्लिकेबल टू द बोथ द सेक्स. आता ह्या ज्या प्रोव्हिजन्स आपल्याला सांगितल्या मी, सेक्शन 22, 24, 20 त्याच्यापासून पुढच्या हेरिटेबल प्रॉपर्टी कुठली, ती प्रॉपर्टीचा प्रायोरिटीने डिडक्शन कुठलं केल्या पाहिजेत, नंतर ती ऍडमिनिस्ट्रेशन कशी करायची, त्याला काय कुठल्या प्रायोरिटी करायची, कुठल्या सिक्वेन्सला करायची, रेसिड्यू काय येतो, त्या रेसिड्यू पैकी 1/3 फक्त लिगसीसाठी जातो, रेसिड्यू उरलेला आहे तो त्या हेअर्सना ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ कन्सर्न सेक्स प्रमाणे हेअर्सना तो डिव्हॉल्व होतो. इथपर्यंत आपण कॉमन बघितलं. हेरिटेबल प्रॉपर्टी कुठली बघितली, बर्थ राईट हा रेकग्नाइज केलेला नाहीये. जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी, जॉईंट फॅमिली हा प्रिन्सिपल रेकग्नाइज केलेला नाहीये. नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी पार्टीज, नॉन जॉईंट ऑफ नेसेसरी प्रॉपर्टीज ही प्रिन्सिपल्स लागू होत नाही. इथपर्यंत आपण आलो आहे. दीज आर ऍप्लिकेबल टू ऑल द सेक्ट्स ऑफ द इस्लामिक रिलीजन, commonly applicable to all both the sects. Now we will turn to the law of inheritance, which is applicable in India, and how to count and how to calculate the shares, how to ascertain the shares, who are the sharers, who are the persons who are entitled for the specific shares, and what is the procedure and what is the priority, what is the sequence. So these provisions are given by Mullah principles of Mullah's Muhammadan law by M. Hidayatullah in chapter number 7. Chapter number 7 is relating to Hanafi law of inheritance. As I have already stated, we are Sunnis, presumed to be Sunnis. We are presumed to be Hanafis unless otherwise is proved, and we are governed by Hanafi school of law for inheritance. And therefore, we are now required to know what is the Hanafi law. Hanafi law मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत हे आपल्याला पाहण्याची गरज आहे. आणि तो हनफी लॉ मधला ह्या प्रोव्हिजन्स आपल्याला ऍप्लिकेबल होतात, आपल्याला दाव्यामध्ये वापरायला लागतात, आणि त्या फार महत्वाच्या आहेत, आणि त्या जाणून घेणं फार महत्वाचं असं इथं मला वाटतं. तर आपण आता सेक्शन 61 कडे आपण जाऊया. सेक्शन 61 इज रिगार्डिंग द classes of we are now restricted to the Hanafi school of succession, Sunni Hanafi school of succession, which is applicable to the India as per the presumption of Mullah. Now section 61 is the classes of heirs. There are 3 classes of heirs under Hanafi school. Class number 1 is sharers. Class number 2 are the residuaries, and class number 3 are the distant kindreds. Now, who are sharers, who are residuaries, who are distant kindreds? They are defined by Mullah. They are given explained by Mullah in this particular section 61. Now, sharers मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो. sharers ची definition काय? Sharers are those who are entitled to the prescribed share of the inheritance. हे ज्याला स्पेसिफिक शेअर दिलेला आहे त्याच्यामध्ये फरक होत नाही. ते शेअरर्स, त्यांना फिक्स शेअर दिलाय की मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचा शेअर हा फिक्स आहे. बाकी मग कोणाचे काय असतील ते नंतर काउंट केले जातील, पण त्यांचा शेअर फिक्स आहे. ते शेअरर्स हॅव्हिंग द स्पेसिफिक शेअर इन द प्रॉपर्टी ऑफ डिसीज्ड मुहम्मदन. देन हु आर रेसिड्यूज? रेसिड्यूजची व्याख्या अशी आहे, रेसिड्यूज आर दोज हु टेक्स नो प्रिस्क्राइब्ड शेअर but succeed to the residue after the claim of sharers are satisfied. After satisfaction of the sharers, ज्या व्यक्ती शेअरर्सच्या संज्ञेमध्ये त्याने दिलेले आहेत त्या व्यक्तींचे जे काही स्पेसिफिक शेअर दिलेले आहेत ते शेअर्स बाजूला काढल्यानंतर जे रेसिड्यू राहतं ते रेसिड्यू ऍज अ हेअर रेसिड्युअरींकडे जातं.
आणि ते रेसिड्युरी कोण हे पुढे त्यांनी दिलेले आहे. ते रेसिड्युरी कोण, त्या रेसिड्युरीना सिक्वेन्स प्रमाणे उरलेला जर रेसिड्यू असेल ते डिव्हॉल्व होतं. आणि थर्ड, डिस्टंट किंड्रेड्स. डिस्टंट किंड्रेड्स आर दोज रिलेशन्स बाय ब्लड हु आर नायदर शेअरर्स नॉट रेसिड्युअरीज. म्हणजे शेअरर्स मध्ये नाहीत, रेसिड्युअरी मध्ये पण नाहीत. ते डिस्टंट किंड्रेड जे ब्लड रिलेशन्स जे आमचे ते थर्ड सिक्वेन्स मध्ये प्रायोरिटी मध्ये त्यांनी डिस्टंट किंड्रेड्स ठेवलेला आहे. तर शेअरर्स असतील तर शेअरर्स सॅटिस्फाय झाल्यानंतर रेसिड्युअरी त्याच्यातून काय उरलं तर डिस्टंट किंड्रेड्स किंवा रेसिड्युअरी नसतील तर शेअरर्सचं शेअर सॅटिस्फाय झाल्यानंतर जे काय उरेल ते काही वेळा ते रिटर्न जातं. मी ते पुढचे थोडे प्रोव्हिजन आहे आणि रिटर्न घेऊन जाऊन ते जे काही उरतं ते डिस्टंट किंड्रेड्स ना जे ब्लड रिलेशन्स आहेत. आपल्याला कल्पना येईल की हे जर ह्या जर प्रोव्हिजन्स आपण बघत गेलो तर ह्याच्यामध्ये जिनिओलॉजी, आपण फॅमिली ट्री, आपण जो आमचा वंश म्हणतो किंवा वंशम परंपरा, पिढ्या, ह्यांच्यापेक्षा बाहेर जाऊन वंशावळीच्या बाहेर जाऊनच्या लोकांना सुद्धा मुस्लिम लॉला काही सर्कमस्टन्सेस मध्ये शेअर दिलेले आहेत. त्याची त्यांचा ह्या कस्टमरी लॉ संदर्भातला त्यांचा इस्लाम धर्माचं काही इंटेन्शन असेल, जमाती संदर्भात असेल, लोकांना मॅक्झिमम मुस्लिम व्यक्तीची प्रॉपर्टीचा बेनिफिट मिळाला पाहिजे, ते जगले पाहिजेत, असं काही असेल आपल्याला काही कल्पना नाही. पण असं व्हास्ट हे दिलेलं आहे, स्कोप दिलेला आहे की शेवटपर्यंत ती प्रॉपर्टी थोडी 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 कोणाकोणाला मिळत जाते. आपल्याकडे असं नाही. आपल्याकडे जर ठराविकच क्लास 1 आणि क्लास 2 हेअर्स जे दिलेले आहेत आपल्या शेड्यूल मध्ये हिंदू लॉच्या, त्यामध्ये क्लास 1 असतील तर क्लास 2 चा काही संबंध नाही. क्लास 1 मध्ये सगळी वाटली जाते. क्लास 1 मध्ये एखादा जरी क्लास 1 चा शेअर असेल तर सगळी प्रॉपर्टी त्याला मिळते. ह्याच्यामध्ये सगळी प्रॉपर्टी तशी त्यांना मिळत नाही. त्याच्यामध्ये रेसिड्यू राहतो. तो रेसिड्यू पुढे सोडायचा असतो. पुढच्या लोकांना जे काही कोण आहेत त्यांना तो धर्मानं दिलेला आहे. आणि म्हणून हे ट्रेडिशन्सवर डिपेंड आपण हा जो लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे ह्याच्यामध्ये फरक आहे. हिंदूंच्या आयडिओलॉजीज प्रमाणे, हिंदूंच्या तत्वांप्रमाणे, शास्त्र उपनिषदांच्या आणि शास्त्राप्रमाणे आपण हिंदू लॉ ज्या प्रोव्हिजन्स आपण पाहतो आणि त्या लागू करतो, तर त्या धर्माच्या इंटेन्शन हे मुस्लिम धर्माच्या कुराणाची जी हे आहे, प्रथा आहे, त्यांची ट्रेडिशन आहे, त्यांचे प्रोफेट्स म्हणजे प्रोफेट मोहम्मद पैगंबर वगैरे ह्यांनी जे काही गाईडलाईन्स आणि त्यांचे जे काही ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ लिहिलेले आहेत, त्यांच्यामध्ये आलेल्या प्रोव्हिजन प्रमाणे हा वारसा हक्क पुढे चालत जातो. आणि म्हणून कधी मुस्लिम मध्ये बहुतांशी असं आपण पाहिलं तर मुलं आणि मुली, त्या डिसीज मोहम्मदांची मुलं आणि मुली सोडल्या तर इतर कोणालाही ऍब्सोल्यूट ओनर होता येत नाही, त्यामध्ये होता येत नाही. त्यानंतर आपण आता ह्या 3 डेफिनेशन्स पाहिल्या. आपण 3 डेफिनेशन्स कुठल्या पाहिल्या? शेअरर्स, रेसिड्युअरीज आणि डिस्टंट किंड्रेड्स आपण पाहिलं. सेक्शन 62 जे आहे, सेक्शन 62 ह्या पुस्तकातील आहे. हा सेक्शन 62 हा डेफिनेशन संदर्भातील आहे. मित्रांनो, आपल्याला आता डेफिनेशन आपण म्हणाल तर डेफिनेशन संदर्भात ही अत्यंत महत्वाची प्रोव्हिजन्स का आहेत, तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डेफिनेशन सेक्शन 62 मध्ये मुलांनी दिल्या आहेत. तर पहिली डेफिनेशन दिले ट्रू ग्रँडफादर, दुसरी डेफिनेशन दिले फॉल्स ग्रँडफादर, तिसरी डेफिनेशन दिले ट्रू ग्रँडमदर, त्यानंतरची डेफिनेशन दिले फॉल्स ग्रँडमदर, सन्स डॉटर, अशा काही महत्वाच्या डेफिनेशन्स दिल्या आहेत. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं असं कारण की ह्या प्रत्येक ज्या टर्मिनॉलॉजीज वापरलेल्या आहेत मुस्लिम कायद्यामध्ये, मुस्लिम वारसा कायद्यामध्ये, धीस टर्मिनॉलॉजीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या काय आहेत, त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहेत, कारण त्यांना पुढे जाऊन शेअर दिलेले आहेत. some persons are included in sharers, some are in residuaries, some are in distant kindreds. आणि ते काय असतील, आता ट्रू फॉल्स ग्रँडफादर, आपण फॉल्स ग्रँडफादर म्हटलं तर तो काय आहे हा आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हे सेक्शन 62 हा जो आहे तो डेफिनेशन्स महत्वाचे आहे. त्यामध्ये पहिली डेफिनेशन ट्रू ग्रँडफादरची दिली आहे. आता आपण लॉजिकली विचार केला तर ट्रू ग्रँडफादर कोण, म्हणजे आजोबा, वडिलांचे वडील म्हणजे ट्रू ग्रँडफादर. पण तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये कॉन्टेम्प्लेट केलेले ट्रू ग्रँडफादर वेगळे आहेत. आणि म्हणूनच या डेफिनेशन समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर ट्रू ग्रँडफादरची डेफिनेशन अशी दिलेली आहे. ट्रू ग्रँडफादर मीन्स अ मेल ancestor between whom and deceased no female intervenes. Who is true grandfather? True grandfather means a male ancestor between whom and deceased no female intervenes.
आता आपल्याला ह्याचं उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ फादर्स फादर, फादर्स फादर्स फादर मध्ये फिमेल इंटरव्हेन होत नाही. मदर्स फादर असेल फिमेल इंटरव्हेन होते, मग ते ट्रू ग्रँडफादर नाही. मध्ये फिमेल इंटरव्हेन ज्याच्यामध्ये होत नाही असे अँसेस्टर्स वर जाणारे वरचे पिढीतले लोक, त्यांना त्यांनी ट्रू ग्रँडफादर म्हटलेले आहे सगळे. हाऊ एव्हर ही हाय रिलेशन्स मे बी, फादर्स 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 म्हणजे आपल्याकडे जे आजोबा पणजोबा खापर पणजोबा वगैरे जे काही म्हणतो ते सगळे ट्रू ग्रँडफादर ह्या एका डेफिनेशन मध्ये कव्हर केलेले आहेत मोहम्मडन लॉ मध्ये. तर अशी ही ट्रू ग्रँडफादरची डेफिनेशन आहे. अनदर डेफिनेशन इज फॉल्स ग्रँडफादर, बिकॉज पुढे गेल्यानंतर जे आपण शेअर्स बघणार आहोत त्यामध्ये फॉल्स ग्रँडफादर पण आलाय. त्यामध्ये फॉल्स ग्रँडफादर आणि ट्रू ग्रँडफादर मधला फरक काय हे तर महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या डेफिनेशन मुलांनी या सेक्शन 62 मध्ये दिलेल्या आहेत. आता फॉल्स ग्रँडफादरची डेफिनेशन अशी आहे. फॉल्स ग्रँडफादर मीन्स मेल अँसेस्ट्रल बिटवीन whom and deceased female intervenes. The male ancestral between whom and deceased female intervenes. For example, mother's father, female is there, mother आली मध्ये, आईचे वडील, mother's father, mother's father's father, he is the false grandfather. Mother's father, mother's father, the females are intervening in between these male ancestrals. When there are females intervening to the male ancestral, they are the false grandfather. It is defined by Mullah in section 62. Now what is true grandmother? Very important, कारण as like true grandfather, true grandmother ची definition नाहीये, त्यामध्ये पण फरक दिलेला आहे. True grandmother कोण? True grandmother means a female ancestor between whom and deceased no false grandfather intervenes. A female ancestor between whom and deceased false grandfather intervenes. फॉल्स ग्रँडफादर म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये फिमेल आईकडनं आलेले वडील, आईचे वडील वगैरे हे ह्याचे जे मध्ये येत असतील तर येत नसतील, नो फॉल्स ग्रँडफादर इंटरव्हेन्स, तर ते ट्रू ग्रँडमदर आहे. फिमेल अँसेस्टर बिटवीन whom and the deceased no false grandfather intervenes. फॉर एक्झाम्पल फादर्स मदर, मदर्स मदर, फादर्स मदर ह्याच्यामध्ये फॉल्स ग्रँडफादर इंटरव्हेन करत नाही कुठेही मध्ये, आईकडचा रिलेशन इंटरव्हेन करत नाही, तर ते ट्रू ग्रँडमदर त्यांना म्हटलेलं आहे. आता फॉल्स ग्रँडमदर कोण? तर फॉल्स ग्रँडमदरची डेफिनेशन दिलेली आहे. फॉल्स ग्रँडमदर मीन्स ए फिमेल अँसेस्टर बिटवीन whom and deceased a false grandmother intervenes. मगाच्या डेफिनेशन मध्ये ट्रू ग्रँडमदर मध्ये इंटरव्हेन्शन कोणाचं आलंय? तर फॉल्स ग्रँडफादरचं आलंय. आणि ह्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन कोणाचं? फॉल्स ग्रँडमदरचं आलंय, फॉल्स ग्रँडफादरचं आलंय. False grandmother means a female ancestor between whom and deceased false grandfather intervenes. That is mother's father's mother. These are the false grandmothers. हे आपल्याला थोडं डिटेल पटकन सांगून लक्षात येणार का? उलटी सुलटी रिलेशन, थोडी क्लिष्ट अशी रिलेशन्स आहेत, तर परंतु ही फार महत्वाची रिलेशन्स आहेत का त्याला पुढे शेअर दिलेले आहेत. फॉल्स ग्रँडमदर अँड फॉल्स ग्रँडफादर बिलॉंग टू द क्लास ऑफ डिस्टंट किंड्रेड्स. हे ती तिसरी कॅटेगरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये फॉल्स ग्रँडमदर आणि फॉल्स ग्रँडफादरना शेअर दिलेला आहे. म्हणजे शेअरर्स नसतील किंवा शेअरर्सचा सगळं सॅटिस्फाय झाल्यानंतर रेसिड्यूज नसतील, तर जे डिस्टंट किंड्रेड्स येतात ते डिस्टंट किंड्रेड्स मध्ये पण सिक्वेन्स आहेत. पहिला कोण, तो नसेल तर नंतरचा कोण, तो नसेल तर नंतरचा कोण, तो नसेल तर नंतरचा कोण, अशामध्ये हे कुठेतरी जाऊन ह्याला बसवलेलं आहे. कोणाला? फॉल्स ग्रँडफादर आणि फॉल्स ग्रँडमदर. त्यांनाही त्यांनी असं मोकळं सोडलेलं नाही, काहीतरी त्यांना आशा ठेवलेली आहे बाबा इथे हे नसतील तर तुम्हाला देखील त्यामध्ये ह्या डिसीज मध्ये हिस्सा मिळणार आहे. नंतर सन. आता सन म्हणजे आपल्याप्रमाणे नातू, पण नातू इथे नाही, व्हास्ट डेफिनेशन आहे. सन इन्क्लुड्स हाऊ लो सो एव्हर, सन्स हाऊ लो सो एव्हर. म्हणजे कुठलाही मुलाच्या मुलाचा मुलगा, त्याचा मुलगा हे सगळे सन एका डेफिनेशन मध्ये कव्हर केलेले आहेत मोहम्मडन लॉ मध्ये. As like son's daughter सुद्धा includes how low so ever, son's daughter with त्या मुलाची मुलगी असे पुढच्या पिढीमध्ये जे काही डॉटर्स येतात त्या सगळ्यांना सन्स डॉटर्स म्हटलेले आहेत. मेल पर्सन पासून सन्स डॉटर्स म्हटलेले आहेत. तर ह्या डेफिनेशन्स ज्या महत्वाच्या आहेत त्यांनी आपल्याला सांगितल्या. अनेक अन्य काही डेफिनेशन्स त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत मुलांनी, आणि these are relevant as far as the provisions of inheritance under Mohammedan law of Hanafi school is concerned.
Now we'll go to the categories of the heirs under Hanafi School of Inheritance. आता हन्नफी स्कूल मध्ये 3 कॅटेगरीज मध्ये आपल्याला सांगितलं आहे. पहिली शेअरर्स आहे, दुसरी रेसिड्युअरीज आहे आणि थर्ड कॅटेगरी इज डिस्टंट किंड्रेड्स. सो हु आर द शेअरर्स आणि त्यांचं इंटरेस्ट ड्युअल कसा होतो, कोण शेअरर्स आहेत, त्यांना किती शेअर्स मिळतो, ह्या संदर्भातले ज्या प्रोव्हिजन सेक्शन 63 and the table annexed to the section 63 in these principles of Mohammedan law by Mullah's Mohammedan law by M. Hidayatullah section 63 च्या accompanying टेबल मध्ये अत्यंत सोप्या पद्धतीनं ह्या शेअर्सची रचना आपल्याला दिलेली आहे. तर ती आपण जर पाहिलात तर आपल्याला ती कळून येईल. तर आपण आता शेअरर्स बघूया. आता शेअरर्सचं काय म्हटलंय, शेअरर्स ची प्रोव्हिजन काय आहे ती थोडक्यात मी आपल्याला वाचून दाखवतो. After payment of the funeral expenses, debts and legacies, as it is already told to you, the first step in the distribution of the property of the deceased Mohammedan is to ascertain which of the surviving relations belonging to the class of sharers and which amongst them are entitled for shares of inheritance and what are their respective shares. It is explained in table accompanied with section 63 of the book, and if you see section 63 चा टेबल, ह्या 63 चा टेबल, सेक्शन 63 चा टेबल आहे ते आपल्याला असं त्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक केलेला टेबल आहे. असं हे टेबल आहे, त्याचे कॉलम आहेत. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4 असे जे कॉलम्स आहेत हे टेबल आहे. तर ते कॉलम्स काय आहेत ते आपल्याला थोडक्यात मी स्पष्ट करून सांगतो. आता कॉलम नंबर 1 आहे. कॉलम नंबर 1 इज रिगार्डिंग द लिस्ट ऑफ शेअरर्स. हु आर द शेअरर्स, which relations are coming under the definition of share and who are these relations, that is they are mentioned in sharers, column number 1. Column number 2, the second column, next column, second column specifies the normal share. Third column specifies the conditions which determines the right of the each sharer to the share. There are certain conditions. If that conditions are fulfilled, they are entitled for the specific normal share given in column number 2. The column number 3 is the condition, and column number 4 is set out that the shares they varies by a special circumstances. काही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये जो नॉर्मल शेअर दिलेला आहे तो बदलतो, आणि तो कधी बदलतो, तो कमी होतो, तो वाढतो किंवा तो नाहीसा होतो, त्याला रेसिड्युअरी मध्ये फेकलं जातं. अशा प्रकारच्या कंडिशन्स कॉलम नंबर 4 मध्ये दिलेल्या आहेत. ह्या कंडिशन्स आपण बघत बघत हे शेअर्स कॅल्क्युलेट करावे लागतात. If you go through this table, you will understand how the shares are to be calculated and which are the conditions for ascertaining and the fixing of the share of deceased Mohammedan. Now, for example, मी तुम्हाला एक इलस्ट्रेशन देतो ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये फादर जो टेबल 63 चा टेबल दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला पहिला जर शेअर जर मिळाला असेल तो फादर दिलेला आहे, वडील. डिसीज मोहम्मदन पर्सन मयत झाल्यानंतर तर वडील जर हयात असतील त्याचे तर त्याला 1/6 शेअर दिलेला आहे, फिक्स शेअर. तो कुणीच काही कमी जास्त करू शकत वडील हयात असतील तर. मग ती 1/6 शेअर कसा मिळतो? आता फादर कॉलम नंबर 1 मध्ये आलं, 1/6 शेअर नॉर्मल शेअर कॉलम नंबर 2 मध्ये आलं. आता कंडिशन त्यांना कधी तो 1/6 शेअर मिळतो ही कॉलम नंबर 3 मध्ये आला. त्यात काय म्हटलंय, व्हेन देयर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन. मुसलमान व्यक्ती मयत झाली तर त्याला मुलगा हयात असेल किंवा मुलाचा मुलगा, मुलगी नाही, देयर इज अ डिफरन्स, नो डॉटर. चाइल्ड मध्ये दोन्ही आलं, मुलगा किंवा मुलगी, और चाइल्ड ऑफ ए सन, मुलाच्या मुला, ह्या दोन रिलेशन्स पैकी त्याची कोण हयात असतील तर आणि तरच वडिलांना एक 1/6 शेअर दिलेला आहे. सब्जेक्ट टू कंडिशन दॅट द चाइल्ड और द चाइल्ड ऑफ ए सन ऑफ द डिसीज्ड should alive. This is the condition for 1/6 share. Then column number 4, column number 4 मध्ये परत ह्या वडिलांच्या शेअर्स मध्ये काय म्हटलंय, कशामुळे चेंज होतो, काय होतो ते कॉलम नंबर 4 मध्ये काय म्हटलंय, व्हेरी इम्पॉर्टंट. इफ देयर इज नो चाइल्ड
or child of a son, father inherits as a residuary. मूल किंवा नातवंड मुलापासूनची मुलीची नव्हे नसतील तर वडिलांना 1/6 फिक्स शेअर दिलेला नाहीये, तो त्यांना मिळत नाही, त्यांना रेसिड्युरी मध्ये दिलेला आहे, रेसिड्युरी मध्ये पाठवलेला आहे, म्हणजे सेकंड कॅटेगरी मध्ये पाठवलेला आहे. ऍज अ फिक्स शेअर त्यांना मिळत नाही. मुलं आणि मुलं हयात असतील तर आणि तरच मिळतं. ह्याचं इंटेन्शन इस्लाम धर्माचं काय आपल्याला काय कळू शकत नाही, पण दिस इज द कंडिशन विच इज गिवन फॉर सेटलमेंट ऑफ द शेअर ऑफ द फादर. दुसरं डेफिनेट शेअरर मध्ये सेकंड कॅटेगरी ऑफ शेअरर इज ट्रू ग्रँडफादर. आता ट्रू ग्रँडफादर यांना आता मगाशी मी आपल्याला डेफिनेशन वाचून दाखवली ट्रू ग्रँडफादरची. हाऊ हाय वर त्याच्यामध्ये फक्त फिमेल इंटरव्हेन होता कामा नये. आता त्याच्यामध्ये जर ट्रू ग्रँडफादर असतील तर त्यांना 1/6 शेअर नॉर्मल शेअर दिलाय कॉलम नंबर 2. कॉलम नंबर 3 मध्ये कंडिशन घातले, त्यामध्ये काय म्हटलंय, बट व्हेन देर इज नो फादर, जर वडील हयात असतील तर त्यांना जाणार 1/6. वडील हयात नसतील but there is no father or nearer true grandfather, but when there is no child or child of a son, true grandfather inherits as a residuary. म्हणजे कॉलम नंबर 3 मध्ये म्हटलंय की मुलगा आणि मुलाची मुलं हयात असतील परंतु वडील हयात नसतील, at these circumstances the true grandfather will take 1/6 share of the deceased nominal. But column number 4 is similar to the father. If there is no son or the child of the son, then true grandfather will entitled for the share as a residuary. त्यांना रेसिड्युरी मध्ये पाठवलेलं आहे, त्यांना 1/6 शेअर त्यांचा त्या कंडिशन मध्ये मिळत नाही. नंतर वाईफ, आता मुस्लिम धर्मातील व्यक्ती माहीत झाली ज्याचा आपण वाटपाचा दावा करणार आहोत. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा, वी आर फायलिंग ए सूट फॉर पार्टिशन ऑफ अ डिसीज्ड मॉमेडन. इफ वाईफ इज अलाइव्ह, ही हॅज गॉट 1/8 शेअर. 1/8 किती मुलं असून देत, कोणी काही असून देत, तिचा 1/8 शेअर बदलत नाही. इवन सोल सर्वायव्हिंग हेअर असली, शी इज एंटायटल्ड फॉर 1/8. सगळेच प्रॉपर्टी तिला मिळत नाही, सी इज 1/8. म्हणून मग अशी आपल्याला सांगितलं ते स्पेसिफिक शेअर दिले, त्या शेअर पेक्षा जास्त त्यांना मिळत नाही आणि तो शेअर हिरावून घेता येत नाही. तो बायकोला त्यांनी 1/8 दिलेला आहे वाईफला. त्याची कंडिशन काय, व्हेन देर इज अ चाइल्ड ऑर चाइल्ड ऑफ ए सन, सेम कंडिशन वडिलांप्रमाणे. वाईफला मुलं आहेत तर वाईफला 1/8 दिलाय, परंतु मुलं नसतील तर काय, म्हणजे मूल किंवा मुलाची मुलं नसतील तर फादरला रेसिड्युरी मध्ये टाकली, ट्रू ग्रँडफादरला रेसिड्युरी मध्ये टाकलं. आता वाईफचं काय केलंय की मुलगा आणि मुलगा किंवा मुलाची मुलं हयात असतील तर तिला 1/8 दिलंय, मुलगा किंवा मुलाची मुलं हयात नसतील तर त्याला 1/2 दिलंय. हे तिचा शेअर इनक्रीज केलाय. डायरेक्टली शी विल गेट 1/2. इफ देर इज नो सन, नो चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, तर त्याला 1/2 दिलेला आहे. देन हजबंड, एखादी स्त्री माहीत झाली, हजबंड हयात आहे, 1/4. व्हेन देर इज चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, 1/4 दिलेला आहे. आणि चाइल्ड किंवा चाइल्ड ऑफ ए सन नसेल तर तिला 1/2 दिलेला आहे. ऍज लाईक मदर, मुस्लिम व्यक्ती माहीत झाली, त्याची आई हयात आहे, त्याला 1/6 शेअर दिलेला आहे, फिक्स शेअर. किती मुलं असून देत, बाकी किती रिलेशन्स असून देत, तिचा 1/6 शेअर तिचा फिक्स आहे. पण केव्हा, व्हेन देर इज अ चाइल्ड और चाइल्ड ऑफ ए सन, म्हणजे त्याला मयत व्यक्तीला मुलगा किंवा मुलाची मुलं असतील तर आईला 1/6 दिलेला आहे. और त्याच्यामध्ये और आहे किंवा नाही, और आहे. व्हेन देर आर 2 or more brothers or sister or 2 or more or 1 sister, की त्याला त्या मयत व्यक्तीला 2 भाऊ असतील किंवा 2 बहिणी असतील किंवा 1 भाऊ 1 बहीण असेल, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आईला 1/6 दिलेला आहे. ह्या कंडिशन्स ह्या ट्रॅडिशन्स वर डिपेंड आहेत. आपण त्याला म्हणू शकतो कशासाठी दिला असेल. प्रत्येक ठिकाणी आपण असं बघितलं तर लक्षात येतं की मयत व्यक्तीला मूल हयात असेल किंवा नातू हयात, नातवंड मुलाची वारस हयात असतील तर त्यामध्ये जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना फिक्स शेअर दिलेला आहे. व्हॉट इज द रिझन वी डोंट नो, बट देर इज अ प्रोव्हिजन. आणि मुलं किंवा मुलं हयात नसतील तर त्याला रेसिड्युरी मध्ये घेतलेला आहे. ते हे असे फिक्स शेअरर्स आहेत, त्यांचे डेफिनेशन्स, त्यांचे कंडिशन्स, त्यांचं सेटलमेंट ऑफ द शेअर्स हे सेक्शन 60 ह्या टेबल अलॉंग विथ सेक्शन 63 मध्ये मुलांच्या दिलेला आहे. Everything cannot be explained here for want of time, but you can go through the tables and you can ascertain the heirs and the sharers and their respective prescribed share given under the Hanafi school of Mohammedan.
Now section 65 is the residuary, the second category after sharers residuaries. The 65 काय म्हणतं, if there are no sharers or if there are sharers but there is a residue left after the satisfying of the claims of the sharers, the whole inheritance of the or the residue as the case may be devolves upon the residuaries. ते शेअर्स वडील आहेत असतील, आई असतील, मगाशी आपण रिलेशन्स पहिले ते आहेत असतील, ते एंटायटल होत असतील कंडिशन्स प्रमाणे, त्यांचे शेअर सॅटिस्फाय झाले आणि त्यात काही रेसिड्यू शिल्लक राहिला, प्रॉपर्टी शिल्लक राहिली, तर ती रेसिड्यू हा कुठे पुढे सरकतो, हा रेसिड्युअरीज कडे सरकतो. आता आपण असा विचार केला की बाबा शेअरर्सना पहिलं स्थान दिलंय, नंतर रेसिड्युअरीजना स्थान दिलंय, नंतर डिस्टंट किंड्रेड्सना स्थान दिलंय, पण जर सारासार आपण ह्या पूर्ण प्रोव्हिजन्सचा विचार केला तर ह्या मुस्लिम धर्माच्या आधारानं हा जो काही इनहेरिटन्सच्या प्रोव्हिजन्सच्या केलेल्या आहेत किंवा ह्या पर्टिक्युलर स्कूलच्या प्रोव्हिजन्सच्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी इंटेन्शन्स दिलेली आहेत. ज्येष्ठ व्यक्तींना प्रोटेक्ट केलेला आहे, मुलांना प्रोटेक्ट केलेला आहे, आणि जे काही अशी रिलेशन्स आहेत की ती प्रायोरिटीनं एंटायटल आहेत आपल्या अँसेस्टरच्या प्रॉपर्टीला, त्यांना सुद्धा त्यांनी त्यामध्ये व्यवस्थित स्थान दिलेलं आहे. असं नाही की शेअरर्स पहिले म्हणून त्यांना जास्त शेअर, असं नाही आहे. रेसिड्युअरीज हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं हेअर्सचं कॅटेगरी आहे रेसिड्युअरी. कारण मुलगा किंवा हे जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुलगा किंवा मुलगी हे शेअरर्स मध्ये नाहीये, त्या रेसिड्युअरीज मध्ये आहे. आपण जर बघाल तर आपल्याला मुलगा तिथे मिळणार नाही शेअरर्स मध्ये, मुली मिळणार नाही, ते मेन वारस आहेत ना ते, पण त्यांना रेसिड्युअरी म्हणजे रेसिड्युअरीजचं स्थान रेसिड्युअरीच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर रेसिड्युअरीज जे कोण आहेत त्यांचं टेबल सुद्धा मुलांनी दिलेलं आहे. आता मी एक आपल्याला एक्झाम्पल सांगतो. एक मुस्लिम व्यक्ती मयत झाली आणि त्याच्या मागे त्याची विधवा पत्नी आहे, त्यांना 2 मुलगी आहेत आणि 3 मुली आहेत, अशी 5 मुलं आहेत, आणखीन एक त्याची विधवा पत्नी हयात आहे. तर अशा पद्धतीमध्ये ह्या सुन्नी हानफी स्कूल ऑफ लॉ मधील प्रोव्हिजन्स नुसार ह्यांचे शेअर्स कसे काउंट होणार? कारण रेसिड्युअरीज मध्ये मुलग्याला दिलंय आणि मुलींना पण दिलंय, पण मुलांना मुलींच्या दुप्पट दिलंय, म्हणजे मुलीला निम्मा आणि मुलांना दुप्पट असं त्यांनी शेअर्स काउंट करण्याचे प्रोव्हिजन्स ठेवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये विडो आणि जी त्यांची आई आहे, विधवा आई, आणि 2 मुलगी आणि 3 मुली असतील तर विडोला शेअरर्स प्रमाणे 1/8, जे मी तुम्हाला सांगितलं, कारण मुलगा आणि मुलगी हयात आहे त्या कंडिशन मध्ये सी इज एंटायटल्ड फॉर 1/8 शेअर. राहायला किती रेसिड्यू किती राहतो? 7/8. 7/8 residue will be divided into the residuaries. If there are sons and daughters, they are divided into that category of the sharers, that is sons and daughters. 2 son 2/3 आणि 3 daughters यांना 1/3, म्हणजे प्रत्येकाला डबल नाही. मुली ज्या काउंट करताना निम्मा आणि जी काही मुलं असतील त्यांना मुलींचा जो काही असेल त्याच्या दुप्पट. म्हणजे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन दुप्पट का सिंगल नाही, काउंट करायचं, रेसिड्यू काउंट करायचा, त्या रेसिड्यूचे 3 भाग करायचे, 2 भाग मुलांना, 1 भाग मुलींना. अशा पद्धतीमध्ये हे वाटलं जातं. म्हणून एक पत्नी, विधवा पत्नी, 2 मुलं आणि 3 मुली असं असतील तर 1 अष्टमांश गेला आईचा, विधवा पत्नीचा, 2 सन 2/3 out of 7/8, because residue is 7/8, 1/8 is deducted and 7/8 is the residue. 2/3 out of 7/8 हा झाला मुलांचा आणि 1/3 out of 7/8 म्हणजे 7/24 हा झाला मुलींचा. तर 7/12 आणि 7/24 असे मुलांना मिळतील आणि मुलींना मिळतील आणि 1/8 हा बायकोला मिळेल, विधवा पत्नीला मिळेल. and son and daughters will inherit as a residuaries, whereas the widow will inherit as a sharer. This is the difference, fixed share. Now we are dealing with the residuaries. The important provision here I must explain to all of you is that the property of the deceased Mohammedan, after deduction of the debts and after satisfying the shares of the sharers, when it comes to the category of residue, it will devolve upon the residue as per the sequence given in the list. It is to be devolved as per the sequence.
पहिल्या प्रायोरिटीला कोण असेल त्या तो नसेल तो पुढचा, तर तो नसेल तर पुढचा. दॅट लिस्ट इज गिवन टू द टेबल अनेक्स टू सेक्शन 65 बाय इन दिस बुक. त्याच्यामध्ये आता अशी कॅटेगरी दिली आहे. फर्स्ट कॅटेगरी इज डिसेंडंट्स. आता रेसिड्युअरीज मध्ये फर्स्ट इज डिसेंडंट्स. डिसेंडंट्स कोण? खालची पिढी. डिसेंडंट इन्क्लूड सन डॉटर्स. फर्स्ट कॅटेगरी. सन डॉटर्स असेल त्याच्यामध्ये उरलेला रेसिड्यू वाटला जातो. सन डॉटर्स मध्ये जर ते त्यांच्यापैकी नसेल तर त्याच्यानंतर सन जे मगाशी आपण डेफिनेशन दिले नातवंड आहेत त्यांच्याकडे तो जातो. त्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे असेंडंट्स. वरची पिढी. असेंडंट्स मध्ये फादर आहेत आणि ट्रू ग्रँडफादर. मगाचे जे ट्रू ग्रँडफादर हाऊ एव्हर हाय मे बी विदाउट इंटरव्हेनिंग द फिमेल ancestor is a true grandfather. Second category of residuary. Third category of residuary is descendants of the father. Descendants of the father म्हणजे वडिलांची खालची पिढी, त्यांचे मुलं, फुल ब्रदर्स. Descendants of the father, full brother, full sisters, consanguine brother, consanguine sister. म्हणजे मयत व्यक्तीच्या वडिलांचे डिसेंडंट्स म्हणजे ह्याची भावंड. त्यांचे डिसेंडंट्स ऑफ द फादर का म्हटलं तर त्याच्यामध्ये असं आहे की कॉन्सॅग्युइन ब्रदर आणि कॉन्सॅग्युइन सिस्टर्सना पण त्यांनी इन्क्लूड केले. तर विचार द कॉन्सॅग्युइन ब्रदर अँड कॉन्सॅग्युइन आपल्यामध्ये सावत्र म्हणतात. द फादर इज द सेम बट द मदर इज डिफरंट. इज कॉन्सॅग्युइन ब्रदर और सिस्टर. सो they are also entitled as a descendants of the father at serial number 3 in the list of distant kindred, the residuaries. And 4 is the descendants of the true grandfather. तेही नसतील समजा डिसेंडंट्स ऑफ द फादर नसतील. डिसेंडंट ऑफ द फादर म्हणजे आपले भाऊ किंवा सावत्र भाऊ, फादरचे डिसेंडंट्स मे बी फ्रॉम द अनदर वाईफ. ते जर का नसतील तर कोणाकडे जातं? डिसेंडंट्स ऑफ द ट्रू ग्रँडफादर. त्याचे डिसेंडंट म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांच्या वंशावळीतले खालची लोक. म्हणून मी मगाशी आपल्याला म्हटलं की आपला मूळ पुरुष, त्यातून आपला फॅमिली ट्री बनवतो, आपली जिनिओलॉजी बनवतो, आपण पार्टिशनचे हिंदू लॉचे कायदे सूट फाईल करतो. त्याप्रमाणे तसे सेम ऍप्लिकेबल इकडे होत. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि म्हणून हा जो मुस्लिम इनहेरिटन्सचा कायदा आहे हा इंडिपेंडेंटली त्यांच्या ट्रेडिशन्सवर डिपेंड आहे. त्यामुळे जिनिओलॉजीचं तितकंच स्थान नाही असं म्हणता येणार नाही, पण जिनिओलॉजीच्या बाहेर जाऊन सुद्धा त्या रिलेशन्स त्याच्यामध्ये शेअर्स दिलेले आहेत. नाउ दिस इज द रेसिड्युअरीज. नाउ सेक्शन 66 इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेक्शन 66. आता काय झालं असेल त्याचे शेअरर्स कोणाचे नसतील, पण शेअरर्स कॅटेगरीमध्ये फादर आहेत, ट्रू ग्रँडफादर आहेत वगैरे, मदर आहे वगैरे, त्याच्यामध्ये कोणीच हयात नसेल तर सगळं जातं रेसिड्यू कडे. आणि रेसिड्यू पण कोण नसतील तर जातं सगळं डिस्टंट किंड्रेड्स कडे. तर सेक्शन 66 मध्ये रिटर्न्स जी परत प्रॉपर्टी जी जाते त्या परत जाणाऱ्या प्रॉपर्टीची एक प्रोव्हिजन आहे, ती मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो. इफ देर इज अ रेसिड्यू left after satisfying the claims of the sharers, but there is no residuaries, then the residue revert to the sharers in proportion to the sharers. Sharers आहेत त्यांचा सॅटिस्फाय झाला, रेसिड्यू उरला. रेसिड्यू साठी रेसिड्युअरीज मध्ये कोणीच नाही आहे तर प्रॉपर्टी रिटर्न जाते आणि मग जे कोण शेअरर्स आहेत त्यांच्या शेअर्स प्रमाणे ती प्रॉपर्टी परत डिस्ट्रीब्यूट होते. काय शिल्लक राहील तर परत डिस्टंट किंड्रेडला. इज द प्रोव्हिजन ऑफ रिटर्न्स. Now provision of return than section 67 is distant kindred, the last category of the heirs involved in the Hanafi school of inheritance. The distant kindreds कोण आहेत? If there be no sharers or residuaries, inheritance is divided amongst the distant kindreds. If the only sharer be a husband or wife, there be no relation belonging to the class of residuaries. The husband or wife will take his or her full share and the remainder of the estate will be divided amongst the distant kindreds. जे आपल्याला मी आता सांगितलं शेअरर असेल तर शेअरचा सॅटिस्फाय झाल्यानंतर रेसिड्युअरी कोण नसतील तर जे शेअरर्सना मिळतं ते सगळं त्यांना त्यांचा फिक्स शेअर मिळाल्यानंतर उरलेलं जे आहे ते रेसिड्युअरीजना मिळतं. आणि हे रेसिड्युअरीज कोण आहेत? हे थोडेसे लांबचे नातेवाईक दिलेले आहेत. ह्याच मी आपल्याला मगाशी जाणीव करून दिली की ह्या मुस्लिम धर्मातील या पारंपरिक वारसा कायद्यामध्ये थोडस व्हास्ट व्ह्यू घेतलेला आहे समाजाचा, जमातीचा, त्या घराण्याचा असा घेतलेला असा दिसून येतो. तर सेक्शन 66 मध्ये 4 क्लासेस ऑफ डिस्टंट किंड्रेड्स दिलेले आहेत.
त्यामध्ये क्लास नंबर 1 ऑफ डिस्टंट किंड्रेड इज डिसेंडंट ऑफ डिसीज्ड, द डिसेंडंट्स ऑफ द डिसीज्ड अदर दॅन शेअरर्स अँड रेसिड्युअरीज. रेसिड्युअरीज आणि शेअरर्स ह्याच्यामध्ये नसलेले सगळे डिसेंडंट्स, खालची पिढीतले ब्लड रिलेशन्स वाले सगळे. त्यानंतर सेकंड कॅटेगरी असेंडंट्स, म्हणजे पहिला येतं तर डिसेंडंट्स ना जाणार रेसिड्युअरी मध्ये. जर आपल्याला जायचं आणि रेसिड्युअरी नसेल आणि डिस्टंट किंड्रेड्स मध्ये जायचं तर फर्स्ट एंटायटल कॅटेगरी इज द डिसेंडंट्स ऑफ द डिसीज अदर दॅन शेअरर्स अँड रेसिड्युअरीज. देन असेंडंट्स वरची पिढी ऑफ द डिसीज अदर दॅन शेअरर्स अँड रेसिड्युअरीज. शेअरर्स रेसिड्युअरी मध्ये सोडलेले वरचे ब्लड रिलेशन्सचे सगळे लोक, ते सेकंड कॅटेगरी मध्ये डिस्टंट किंड्रेड्स. अँड थर्ड कॅटेगरी इज डिसेंडंट्स ऑफ पॅरेंट्स other than sharers and residuaries. Descendants of the parents वडिलांची वरची पिढी किंवा आईची वरची पिढी. Then number 4 is descendants of the ascendants. How high soever other than the residuaries. Descendants of the ascendants. Descendants of the ascendants चे सगळे वरचे descendants. How high soever. ही शेवटची कॅटेगरी दिलेली आहे. आणि ह्या कॅटेगरीज मध्ये कोण कोण येतं काय ते सगळं त्या सेक्शन 68 मध्ये आपण स्टडी केला तर सगळं ते डिटेल आपल्याला मिळू शकतं. नाव इट इज नॉट ए टाइम टू एक्सप्लेन इच अँड एव्हरीथिंग फॉर वॉन्ट ऑफ द टाइम. आणि हा जो काही वारसा हक्काचा कायदा आहे हनफीचा, हा सेक्शन 68 ला डिस्टंट किंड्रेड्स चे सॅटिस्फाय झाल्यानंतर त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द इस्टेट ऑफ डिसीज मॉर्बिडन कम्स टू एन एंड. And these are the provisions of the administration of the estate, that is the inheritance, succession of deceased Mohammedan under the provisions of the Sunni Hanafi school of the Muslim law. तर मला वाटतं इथं आपण आज थांबूया, कारण इनहेरिटन्सच्या प्रोव्हिजन्स या इथं संपतात रेसिड्युअरीज पर्यंत, डिस्टंट किंड्रेड्स पर्यंत. आणि अशा पद्धतीनं आपण शेअर्स कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण डिफेन्स घेऊ शकतो. हे काही डिफरन्स इंडिपेंडेंट प्रोव्हिजन्स आहेत, काही इंडिपेंडेंट कॉन्सेप्ट आहेत, काही धार्मिक याच्यावर बेस आहेत. ते सगळं आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं ह्या प्रोव्हिजन्स आता मॉर्बिडन लॉच्या आपल्याला थोड्या ढाचा कळला असेल. तर मी आता इथे थांबतो आणि पुढची सूत्र आमचे मित्र ऍडव्होकेट संग्राम देसाई यांच्याकडे देतो. गुड इव्हनिंग रावणे साहेब. काही लोकांच्या क्वेरीज असतील तर त्यांना क्वेरीज विल टेक द क्वेरीज. चालेल ना? हा चालेल चालेल. ओके. सो एनीबडी हॅव्हिंग क्वेरीज प्लीज गो अहेड. यतीश, तुला काही क्वेरीज होते प्लीज विचारायला. हॅलो. हा सर. हॅलो. येस. हॅलो हॅलो. 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 यतीश विचार. यतीश गो अहेड. हा सर. Sir, if the deceased left more than 2 wives, it generally happens in Muslim community. Then what will be the share? Share 1/8, common to all the wives. 1/8. If Both there is a wives? son, if there is a son or Yes. son is living, Okay. they are covered in the fixed share of 1/8. Okay. Okay. Thank you. Yes. हॅलो. हा येस. खंडेबरकर, एक ज्योती मालो म्हणून त्यांची एक क्वेरी आहे. सुनेने मिळकत घेतली व सासूचे नावे केली. त्याच मिळकतीमध्ये सून व तिची मुले राहतात. सासूनी सदर घर हे गिफ्ट डीड, थोडासा ना मी त्यांना विचारतो कारण 3-4 त्यांचे मेसेज आले. ऍडव्होकेट ज्योती मालो, इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन डायरेक्टली आस्क. Hello, sir. Hello. Sir, are you here? Yeah. Yes. Yes. So my question, माझा प्रश्न असा आहे, सुनेने पती वारल्यानंतर जमीन मिळकत घेतली, म्हणजे घर घेतलं. घर घेतल्यानंतर ते सासूच्या नावे केलं आणि आफ्टर दॅट ती त्या सासूने सदर मिळकत ही गिफ्ट डीड द्वारे मुलीच्या नावे केली आहे. आणि आता ती मुलगी म्हणणारी परदेशात राहून या सुनेला सदर जागाही सोडायला सांगतेय सर. आता लिगल प्रोव्हिजन अशी आहे मॅडम की जी तुम्ही म्हणता की सुनेनं प्रॉपर्टी विकत घेतली आणि सासूच्या नावे केली, ते सुनेनं सासूच्या नावे काही सेल्डीड एक्झिक्यूट केलंय का? नाही सर, डायरेक्टली सेल्डीड एक्झिक्यूट केलंय का?
सेल डीड एक्झिक्यूट झालं सर, बिल्डर कडने डायरेक्ट सासूच्याच नावे मग झालेलं. सासू becomes the absolute owner of that property, Yes, yes, and sir. there is no difference between self-acquired and ancestor. Whatever property in the hands of that mother-in-law belongs absolute property of her, and the gift deed executed by her will be valid in the eyes of law. Okay. Okay. Because there is no restrictions for executing the gift deed in the Mohammedan law. In Mohammedan law, the gift deed can be executed of the entire property, and the restrictions are only for the will. म्हणजे गिफ्ट डीड Hello. केस पण होऊ शकते का सर? होऊ शकतं गिफ्ट डीड. त्याच्यामध्ये जर फॉल्स जर फ्रॉड वगैरे असं काही तुमचं जर हे असेल तर त्याच्यावर तुम्हाला जायला पाहिजे सिव्हिल सूट मध्ये. आणि सासूनं फ्रॉड करून जर प्रॉपर्टी घेतली असेल किंवा फसवणूक झाली असेल तर त्याच्यावर ते कॅन्सलेशन होऊन झालं तरच त्या सुनेला काहीतरी टायटल मिळू शकेल, शक्यता आहे, अदरवाईज नाही. Okay, sir. Thank you very Ravane, much. there is one more query by Advocate Viresh Naik. If a Yeah. Mohammedan has died leaving behind two spouses, behind suppose two houses, out of that he bequeath one house to someone, whether this will be valid? It will be valid to the extent of one third of the residue. After satisfying the dates, the second priority is regarding the legacies. डेट सॅटिस्फाय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्यापैकी 1/3 फक्त लिगसीज साठी व्हॅलिड होऊ शकतं. इफ इट एक्सीड टू द 1/3 ऑफ द प्रॉपर्टी आफ्टर डिडक्शन ऑफ द डेट्स, इट इज इनव्हॅलिड टू द एक्सटेंट ऑफ द प्रॉपर्टी विच एक्सीड टू द 1/3. Okay. The next question is from Guru Prasad Malkar. His question is, how much of property one can dispose of by way of gift or will under the Mohammedan law? Under Mohammedan law, will can be executed to the extent of 1/3 share of the 1/3 of the property belonging to Mohammedan person. 1/3. As far as gift is concerned, he can execute the gift deed of entire property. But of course, the heir on the basis of will or the heir on the claiming on the basis of gift deed, they are entitled to the respective share after deduction of the dates of the deceased. Okay. They are having priority. Okay. Now there is query from Advocate Suryakant Prabhu Khanolkar. Yes. In a self-acquired property of any Mohammedan male, Yes. after his death, Yes. whether sisters, that is daughters of the deceased, can release their right acquired by them by succession in favor of their brothers. How can sisters can release the right of the brother? So it is I don't understood the question in fact. Yeah, I will just repeat the question again. Yes. In a आता मला प्रश्नात मुळात हा शब्दच लक्षात नाही आला. In a self-acquired property of any Mohammedan male after his death, Yeah. whether sisters, that is the daughters of the deceased, can release their right acquired by them by succession in favor of their brothers. Yes, of course. Okay. They can release because they are entitled as a after satisfying the shares of sharers, they are the residues. They acquire the right as a heir of the deceased, and if they don't want, they can relinquish the share in favor of their brothers. Definitely. Okay. Now there is question from Advocate Vilas Parab. Yeah. Can we say the joint ownership in the Mohammedan law as it is mentioned in Hindu law? No, there is no concept recognized by Mohammedan law, joint family or joint family property. They are the property in the hand of deceased Mohammedan is the absolute property of that person. There is no difference between joint family property and self-acquired property, movable property and immovable property. All the property in the hands of deceased Mohammedan is heritable, and it is a separate property of that person, not common. He is not joint tenant, he is the tenant in common. Okay. Now there is one more question. If a deceased wife takes the whole property in her own name, does the heir have any right? Yes, of course, because as far as the provisions of inheritance are concerned, the wife is entitled for only 1/8.
if the son or the son's son is alive, therefore her fixed share is given, and therefore he cannot deprive other heirs from their respective shares. ओके. सर देर इज वन मोर क्वेश्चन. आता त्याचं व्यक्तीचं नाव नाहीये, फक्त एकदा मुस्लिम व्यक्ती मुलगी किंवा मुलगा दत्तक घेऊ शकतो का? होय किंवा नाही? होय असेल तर तो मुलगा किंवा मुलगी प्रॉपर्टी मध्ये मागू शकतो का? Adoption is the different issue which is not covered in today's lecture. So Okay. it is not the question regarding inheritance. सायलेंट करू. ओके ओके ओके, ठीक आहे. If anybody else wants to ask, अजून एक क्वेरी आहे वाटतं. Anybody Hello. else want to ask a question? हॅलो. Yes. देसाई सर. हा हॅलो. हा, बोला. मला एक प्रश्न आहे. Whether oral gift, that is the hiba, in respect of the movable or immovable property under Mohammedan law is valid, आणि जर ती व्हॅलिड असेल तर मग ते कुठल्या पद्धतीमध्ये आणि त्याचे मोड्स काय असतील, म्हणजे की आणि हाऊ इट इज टू बी प्रूव्ह, म्हणजे हे साबित कशी करावी लागेल, की जसं काही म्हणजे मुस्लिम लोकांच्या समोरच ती करावी लागेल तोंडी किंवा काय, याच्याबद्दल ती त्या पद्धतीने प्रूव्ह करावी लागेल का काय, अशी काय आहे का परिस्थिती? थँक्यू. Hello. Yes, Ravan. Hiba or gift is not the subject matter of today's lecture. That is the big subject. That is a separate chapter given under the principles of Mullah's Mohammedan law. So whether verbal gift or whether written gift, whether the presence of other persons are required or not, these all are the different provisions not relating to the inheritance and successions, which is a restricted subject in today's lecture. Thank you. No, but just before you answer this question or Yes. take the next question, Yes. I want to just inform everybody that day after tomorrow, that is on Wednesday, Advocate Fazal Dingankar sir from Ratnagiri is going to hold another lecture on this very subject, Mohammedan law, because this is a very vast subject. This was the first part of Mohammedan law that we are discussing. On Wednesday, Advocate Fazal Dingankar sir will be holding the next session, the next part on Mohammedan law. In the meantime, sir, Mahesh Chimpukde has some question. Mahesh, Mahesh Chimpukde. I think त्याचा कदाचित हा विचार. तर त्याचा प्रश्न असा आहे, त्यांनी मेसेज पाठवलाय, सर ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी सेल आउट केली तर त्यात बाकीच्यांचा शेअर मिळणार का आणि कधी? कुठली प्रॉपर्टी? देअरफॉर म्हणून मी त्यांनी नुसतं मेसेज पाठवलाय, ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी सेल आउट केली तर त्यात बाकीच्यांना शेअर मिळणार का आणि कधी? नाही, काय आहे त्याचा, जर असा प्रश्न असेल तर मुस्लिम पर्सन जर त्याच्या हयातीमध्ये प्रॉपर्टी विकू शकतो का नाही, असं असेल तर ही कॅन डिस्पोज द प्रॉपर्टी. नो क्वेश्चन ऑफ द हेअर्स, कारण बर्थ राईट नाहीये. आफ्टर हिज डेथ इफ एनिथिंग रिमेन्स दॅट विल डिव्हॉल्व अपॉन द हेअर्स. Therefore, in the lifetime, he can dispose his property, whatever ancestral, self-acquired, or any, he can dispose because there is no birthright. Hello. Hello. Yes. Yes. Hello. Desai sir. विचारा. हा, पवार वकील. हा, विचारा. हा, माझं म्हणणं होतं की माझा एक बॉरोवर आहे मुस्लिम, त्याची प्रॉपर्टी होती, त्याच्या डेट नंतर त्याला 2 सन 1 वाईफ आहे, तर फादरचा कितवा शेअर्स त्या मुलांकडे डिव्हॉल्व होणार, त्यांना ते किती पर्यंत वडिलाच्या कर्जाला लायबल होणार हे पाहिजे होतं. क्वेश्चन रिपीट करणार का? हॅलो. हा, प्लीज रिपीट द क्वेश्चन. वडिलाची प्रॉपर्टी बँकेला बॉरो केलेली आहे, बर, त्याचा डेट झाला, मॉर्गेज केलेली, हा हायपोथिकेशन आहे, त्याचा डेथ झाल्यानंतर त्याला 2 मुलं आणि 1 बायको आहे. आता आमच्या कॉर्पोरेट ऍक्ट मध्ये की वडिलाची जेवढी प्रॉपर्टी ह्या वारसांना डिव्हॉल्व झाली त्यापुरतेच ते लायबल असतात त्याच्या कर्जाला, तर ह्या लॉ कितवा शेअर्स वडिलांचा लागू होणार त्या मुलांना द्यायला लागू लागतो? वडिलांचा शेअर 1/6 आहे, 1/6. हा, आणि मुलांचा किती? 5/6.
पास्ट कस्टमर्स. हा, मग तेवढ्या पुरतेच ते लायबल होणार. तेवढ्या पुरतं लायबल होणार. ओके, थँक्यू. ओके. सर माझा एक प्रश्न आहे. हॅलो. येस. हा सर, माझा एक प्रश्न आहे. हा, विचारा. हा सर, हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये जर क्लास 1 जर अस्तित्वात असले, हयात असले, तर क्लास 2 कडे प्रॉपर्टी जात नाही. येस. तर मग जर असे शेअर जर हयात असतील तर रेसिड्यू प्रॉपर्टी राहील का? नाही, तसं नाहीये ते. शेअरर्स हे फिक्स शेअर्स आहेत. शेअर्स मध्ये सगळी प्रॉपर्टी डिव्हॉल्व होत नाही. शेअर्सचं शेअर सॅटिस्फाय झाल्यानंतर प्रॉपर्टी शिल्लक राहते आणि ती रेसिड्युअरीज कडे जाते. शेअर्स मध्ये 100% प्रॉपर्टी वाटली जात नाही. शेअर्स मध्ये फिक्स शेअर जे आहेत ते शेअर्स दिले जातात. ते शेअर्स दिल्यानंतर जो प्रॉपर्टी उरते दॅट गोज टू द रेसिड्युअरीज. Okay, I think, hello. हॅलो. I think, Ravane, today we had enough questions. या. कारण अजून भरपूर क्वेश्चन्स मला त्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरती, ग्रुपवरती आणि ह्या चॅटवरती पण येत आहेत. अच्छा. पण आपण हा सेकंड पार्ट जो असेल लेक्चरचा, त्यामध्ये कव्हर करता येईल. सेकंड पार्ट मध्ये आपण कव्हर करू. आता मी गिफ्टचा आपल्या जो क्वेश्चन सर्वांना होता, रिक्वेस्ट करतो, मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मेंबर्सना, की फाजल लिंगणकर सरनी स्पेसिफिकली सांगितलंय की ज्यांना अजून काही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज ऍडव्हान्स मध्ये तुम्ही आता जर ग्रुपवर टाकल्या किंवा मला जरी माझ्या व्हॉट्सअपवर पाठवून दिल्या तर मी त्या फाजल लिंगणकर सरना फॉरवर्ड करेन, सो दॅट इट विल बी व्हेरी इझी फॉर यू और फॉर हिम रादर टू एक्सप्लेन टू यू युअर क्वेरीज. आणि म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही आपल्या वेबिनारच्या ग्रुपवरती ज्या ज्या काही क्वेरीज आहेत, बुधवारी दुपारी 4 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आपले लेक्चर होणार आहे, त्यावेळी आपण ह्या क्वेरीज व्यवस्थित डिस्कस करू. करेक्ट. गिफ्ट डीडची क्वेरी आहे, मागाची गिफ्ट डीडची क्वेरी आहे, ती कव्हर होईल त्याच्यामध्ये, लिंगणकर साहेबांच्या ह्याच्यामध्ये गिफ्ट डीड. ओके. सर आपला मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल. 7507 हो सर. 436969. ठीक आहे सर. 7507 436969. ठीक आहे सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू. संग्रामजी, जरा एक फाजल साहेबांचा जरा नंबर टाका ना याच्यावर. हा, टाकतो. ओके. एनिवे, आय थिंक वी हॅड अ व्हेरी गुड सेशन, रावणे सर, and we had a lot of queries and they have been answered according to me, very nicely answered. It was a very good session, wonderful session we had, and I thank you on behalf of all the members of webinar group 1 and webinar group 2. Today was the highest number of participants in the webinar. It had crossed almost 200 for the first time, and therefore it seems that day by day the numbers are increasing and this webinar session is going on very nicely. I would again like to tell one more thing. मुद्दाम एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगावीशी वाटते की आठवड्यातल्या शेवट वीकेंडला म्हणजे शनिवार रविवार आपण गेस्ट लेक्चरर्स म्हणजे बाहेरचे लेक्चरर्स मुंबई पुणे या ठिकाणून मोठे लेक्चरर्स जे आहेत त्यांना बोलू. परंतु जो मधला आठवडा आहे सोमवार ते शुक्रवार, यावेळी आपण आपल्यामध्येच काही लॉयर्स आहेत जे ज्यांचा खूप चांगला स्टडी आहे त्यांना संधी देणार आहोत. कारण त्यांना आपल्या क्वेरीज, आपल्या ज्या काही बेसिक डिफिकल्टीज आहेत ह्या त्यांना चांगल्या माहिती आहेत आणि त्या डिफिकल्टीज ते आपल्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन देखील करू शकतील. जसं आज रावणे सरांनी केलं, काल सूर्यकांत खानोलकरनी केलं. आणि देअरफॉर ह्या वीक मध्ये आपल्याला अजून एक लेक्चर, अजून 2 लेक्चर्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये एक ऍडव्होकेट संदीप निंबाळकर फ्रॉम सावंतवाडी अँड ऍडव्होकेट उमेश सावंत हे इंटरलॉकेटरी ऑर्डर्स, रिव्हिजन्स, रिलीज ऑफ प्रॉपर्टी सेक्शन 451, सेक्शन 452 आणि सेक्शन 457 या इश्यूज वरती आपल्याशी डिस्कस करतील. त्याच्या डेट्स काही वेळातच मी डिक्लेअर करेन आणि आपल्या सगळ्यांना मेसेजेस पाठवेन. बट आय रिक्वेस्ट यू ऑल टू काइंडली पार्टिसिपेट अँड इफ पॉसिबल इन ऍडव्हान्स इफ यू कॅन सेंड द क्वेरीज. मी सब्जेक्ट एक दिवस अगोदर सांगत जाईल. तुम्ही जर तुमच्या क्वेरीज पाठवल्यात तर पर्सन टू पर्सन त्या डिटेल क्वेरीचे आन्सर्स देखील आपण घेऊ. Once again, thank you very much, Ravane sir. Thank you very much, all the senior lawyers and junior lawyers. I could see Advocate Khandeparkar listening very seriously to this lecture. Yes. एवढा सिनियर वकील वालावलकर साहेब, खांडेपारकर साहेब हे अशा सगळ्या सेशन्स मध्ये पार्टिसिपेट होतात आणि शेवटपर्यंत थांबून आम्हाला सगळ्यांना एक स्फूर्ती देतात की एवढे सिनियर असताना देखील ते जर एवढा वेळ काढू शकतात तर ज्युनियर मुलांनी खूप
याकरता वेळ देणं गरजेचं आहे. आय थँक यू ऑल वन्स अगेन, अँड विथ दिस नोट आय विल एंड टुडेज सेशन. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. Thank you.